Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by पूर्वा. तो आपण चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग याचे व्हिडिओ बघतो आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 6चा क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करू. या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण हे दोन प्रॉब्लेम घेऊ आणि त्याचं इन डिटेल अनालिसिस किंवा इन डिटेल सोल्युशन बघणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग जर तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा. सो आता स्टार्ट करू आपण या व्हिडिओमध्ये. सगळ्यात आधी आपण बघणार आहे प्रॉब्लेम सेट 6चा क्वेश्चन नंबर 4. सो क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं आहे आधी तर ते बघूया. ॲट द स्टार्ट ऑफ अ इयर there were rupees 24,000 in saving account. After adding rupees 56,000 to this, the entire amount was invested in bank at 7.5% compound interest. What will be the total amount after 3 years? So question मध्ये दिलेला आहे की एक व्यक्ती आहे, ठीक आहे, सपोज मी आहे आणि ही एक बँक आहे. सो ह्या पूर्ण वर्षाच्या स्टार्टिंग मध्ये मी ह्या बँकेमध्ये 24,000 रुपीज इन्व्हेस्ट केले, ठीक आहे. त्यानंतर काही महिन्यानंतर माझ्याकडे 56,000 रुपीज आले. सो मला प्रमोशन मिळालं, काहीतरी झालं आणि त्याच्यामुळे माझ्याकडे 56,000 रुपीज आले आणि ही अमाऊंट सुद्धा मी बँकेमध्ये टाकली. सो बँक मला काय देणार? इंटरेस्टवर पैसे देणार. सो बँक मला त्याच्यावर 7.5% कंपाऊंड इंटरेस्ट देतोय. मी ही पूर्ण अमाऊंट किती वर्षासाठी ठेवली आहे? 3 इयर्स साठी. सो आता मला सांगा की बँक मला किती अमाऊंट परत करणार. सो टोटल अमाऊंट किती राहणार जी बँकेमध्ये असणार आहे हे मला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो सिंपल. जेव्हा आपण कंपाऊंड इंटरेस्ट येतो तेव्हा आपल्याला 3 गोष्टी शोधाव्या लागतात. ते आहेत पी, एन आणि आर. आता या 3 गोष्टी काय हे आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला कळेल. तो आता तर काय काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये ते लिहून घेऊ. सगळ्यात आधी दिला आहे इन्व्हेस्टेड इन सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट मध्ये किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे? 24,000 रुपीज. नेक्स्ट आहे ॲडिंग अमाऊंट. त्यानंतर 56,000 रुपीज अमाऊंट बँकेमध्ये ॲड केली. तर आता आपल्याकडे टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट किती आहे? 24,000 प्लस 56,000. 24,000 प्लस 56,000 याचं ॲडिशन केलं तर ते येतं 80,000 रुपीज. सो बँकेमध्ये जी टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ती किती आहे? 80,000 रुपीज. कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे 7.5% आणि टाइम आपण दिला आहे 3 इयर्स. ही इन्फॉर्मेशन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली होती. याच्यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? व्हॉट विल बी द टोटल अमाऊंट. आता टोटल अमाऊंट काढण्यासाठी फॉर्म्युला आहे अमाऊंट इक्वल टू पी ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर डिवाइड बाय 100 रेस टू एन. हा फॉर्म्युला अमाऊंट काढायचा फॉर्म्युला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं पी, आर, एन ह्या 3 गोष्टी कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. तर ते कसं शोधणार? पी म्हणजे किती अमाऊंट तुम्ही बँकेमध्ये टाकली आहे याला म्हणतात प्रिन्सिपल अमाऊंट. सो तुम्ही किती टाकली आहे? 80,000 रुपीज. सो 80,000 रुपीज काय झाली? प्रिन्सिपल अमाऊंट. नेक्स्ट आहे आर. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. किती इंटरेस्टने बँक तुम्हाला त्याच्यावर व्याज देणार आहे? सो तो झाला रेट ऑफ इंटरेस्ट विच इज 7.5%. आणि एन म्हणजे किती टाइम साठी तुम्ही तो पैसा बँकेमध्ये ठेवणार आहे.
सो ह्या ठिकाणी एन आलं 3 इयर्स, 3 वर्षासाठी ती अमाऊंट बँकेमध्ये आहे. ह्या गोष्टींवरून आपल्याला काय कळेल? अमाऊंट. सो इथं आलं पी ची व्हॅल्यू 80,000, 1 प्लस 7.5 डिवाइड बाय 100 रेस टू 3. तो हा 80,000 आपण तसाच लिहिला. इथं आला 1 प्लस 7.5 डिवाइड बाय 100 केलं तर हा जो डेसिमल पॉइंट आहे हा 2 घरांनी पुढे सरकेल. सो इथं येणार 0.075 रेस टू 3. सो हा 80,000 तसाच लिहिला आणि 1 प्लस 0.075 काय येणार? 1.075 रेस टू 3 म्हणजे क्यूब. तो 80,000 मल्टीप्लाइड बाय याचा जर क्यूब केला तर तो येतो 1.2423 आणि फायनली मल्टिप्लिकेशन करून आन्सर आलं 99,383.75 रुपीज. ठीक आहे. सो त्यांनी जेवढी पण अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती बँकेने त्यांना ज्या पर्सेंटेजने कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे त्याच्यावरून त्यांची फायनल अमाऊंट काय आली? 99,383.75 रुपीज. सो आपण इथं लिहू शकतो की अमाऊंट आफ्टर 3 इयर्स विल बी 99,383.75 रुपीज. सो अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. सिंपल प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये फक्त अमाऊंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. जर तो फॉर्म्युला लक्षात असेल तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप इझी आहे. आता आपण बघू प्रॉब्लेम सेट 6चा क्वेश्चन नंबर 5. तो ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे? मिस्टर मनोहर गेव 20% पार्ट ऑफ हिज इन्कम टू हिज एल्डर सन, 30% part of his income to his younger son. He gave 10% of balance as a donation to a school. He still had 1,80,000 for himself. What was Mr. Manohar's income? So क्वेश्चन वाचला. आता आपण तो क्वेश्चन मध्ये काय दिला आहे हे समजून घेऊ. ठीक आहे. सो हे आहेत मिस्टर मनोहर आणि मिस्टर मनोहरची काहीतरी इन्कम आहे. ठीक आहे. ही मिस्टर मनोहरची इन्कम आहे. आता मिस्टर मनोहरचे 2 मुलं आहेत. एक छोटा मुलगा आहे आणि एक मोठा मुलगा आहे. हा मोठा आहे, हा छोटा आहे. सो मिस्टर मनोहरने यंगर म्हणजे छोटा आणि एल्डर म्हणजे मोठा. सो एल्डरला त्यांनी 20% इन्कमचे पैसे दिले आणि यंगरला 30% इन्कमचे पैसे दिले. त्यांची इन्कम जेवढी पण असेल त्याच्यापैकी 20% मोठ्या मुलाला दिलं आणि 30% छोट्या पोराला दिलेलं आहे. ही गेव 10% ऑफ बॅलन्स ॲज अ डोनेशन. याच्यापैकी त्यांचा काहीतरी बॅलन्स उरला. ठीक आहे. हा बॅलन्स आहे. या बॅलन्स पैकी त्यांनी 10% डोनेशनला दिलंय. तर हे झालं डोनेट. हे डोनेट केल्यानंतर त्यांच्याकडे 1,80,000 सॉरी 18 नाहीये 1,80,000 आहे. हे इरेज करते मी. 1,80,000 रुपीज त्यांच्याकडे अजून उरलेले आहेत. आपल्याला मिस्टर मनोहरची इन्कम शोधायची आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन मिस्टर मनोहरने आपल्याला दिली आहे. ओके. सो आता आपण ॲक्च्युअली प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे हे बघूयात. सगळ्यात आधी आपण काय कन्सिडर करणार? मिस्टर मनोहरची इन्कम जी माहिती नाहीये म्हणून तिला आपण एक्स लिहू. नेक्स्ट दिलेला आहे एल्डर सन इक्वल टू 20% ऑफ इन्कम. सो याला कसं लिहिणार मग? 20% म्हणजे 20/100 आणि इन्कम म्हणजे एक्स.
नेक्स्ट दिलेला आहे यंगर सन इक्वल टू 30% ऑफ इन्कम. 30% येणार 30/100 आणि इन्कम म्हणजे एक्स. पुढची इन्फॉर्मेशन दिली आहे डोनेशन इक्वल टू 10% ऑफ बॅलन्स. पण आपल्याला बॅलन्स माहिती नाहीये म्हणून आपण ते तसंच लिहिणार. आणि लास्ट मध्ये दिलेलं आहे रिमेनिंग मनी इक्वल टू 1,80,000 रुपीज. हे सगळं करून सुद्धा मिस्टर मनोहरकडे 1,80,000 रुपीज उरले होते. सो आता आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन आहे. आपल्याकडे काय नाहीये तर आपल्याकडे हा बॅलन्स नाहीये. जर आपल्याला हा बॅलन्स मिळाला तर याच्यावरून आपण डोनेशन काढू, बरोबर. सो सगळ्यात आधी आपल्याला काय शोधायचं आहे, बॅलन्स. बॅलन्स शोधण्यासाठी जर तुम्ही मागे बघितलं तर बॅलन्सचा फॉर्म्युला काय येणार, इन्कम मायनस याला किती पैसा दिला आहे तो आणि याला किती पैसा दिलेला आहे तो. ह्या दोघांचं ऍडिशन इन्कम मधून जर मायनस केलं तर आपल्याला मिळतं बॅलन्स. सो सिंपल आपण बॅलन्स इक्वल टू लिहिणार इन्कम मायनस एल्डर सन प्लस यंगर सन. सो इथं आला एक्स मायनस एल्डर सनला अमाऊंट किती दिली आहे 20/100x प्लस 30/100x. सो हा एक्स तसाच लिहिला मायनस. आता दोघीकडे डिनॉमिनेटर सेम आहे सो तो डिनॉमिनेटर आपण तसाच लिहू. 20 + 30 होतं 50 आणि हा कॉमन एक्स आला तो पुढे येणार एक्स मायनस 50/100x. सो परत बघा, ह्या एक्सच्या डिनॉमिनेटरला आपल्याला 100 पाहिजे पण आपण डायरेक्टली असं लिहू शकत नाही म्हणून आपण न्यूमरेटरला सुद्धा 100 देतो आणि हा एक्स तसाच लिहितो. मायनस इथं आलं 50/100x. सो परत दोघांकडे डिनॉमिनेटर सेम आहे तर त्याला आपण एकदाच लिहू आणि न्यूमरेटर मध्ये येणार 100 मायनस 50 विच इज 50. दोघीकडे एक्स कॉमन आहे तर तो एक्स आपण इथं लिहिला. तर आपल्याकडे बॅलन्स काय आला आहे 50/100x. सो ही बॅलन्सची व्हॅल्यू इथं आली. आता बॅलन्स वरून आपण काय काढणार, डोनेशन. डोनेशन ऑलरेडी दिलेलं होतं आपल्याला 10% ऑफ बॅलन्स. सो 10% म्हणजे 10/100 मल्टिप्लाइड बाय बॅलन्स आलं 50/100x. सो हा 0 कट केला, अगेन हा 0 कट झाला तो इथं आलं 1/10 मल्टिप्लाइड बाय 5/10 आणि ही एक्स. मल्टिप्लिकेशन मध्ये काय असतं, न्यूमरेटरचं न्यूमरेटरशी मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरशी. सो इथं येणार 5/100 आणि हा कॉमन एक्स तसाच लिहिला. सो आता आपल्याकडे डोनेशनची व्हॅल्यू आली आहे 5/100x. सो आपल्याकडे आहे इन्कम, एल्डर सनला किती अमाऊंट दिली आहे ती, यंगर सनची अमाऊंट किती आहे, रिमेनिंग मनी किती आहे, बॅलन्स आणि डोनेशन. हे सगळं आपण आता फाइंड आउट केलंय. आता आपल्याला शोधायचं आहे मिस्टर मनोहरची इन्कम. सो ती इन्कम काय येणार मग, सगळ्यांचं ऍडिशन एल्डर सन प्लस यंगर सन प्लस डोनेशन प्लस रिमेनिंग. सो व्हॅल्यू पुट करणार, इथं आलं एक्स इक्वल टू 20/100x प्लस 30/100x प्लस डोनेशन आहे 5/100x प्लस रिमेनिंग जी अमाऊंट आहे ती आहे 1,80,000. सो हा एक्स तसाच लिहू आपण इक्वल टू, हे बघा इथं डिनॉमिनेटर इथलं डिनॉमिनेटर सेम आहे सो ते डिनॉमिनेटर आधी लिहिलं. आता 20 + 30 होतात 50 प्लस 5 आलं 55 आणि तिघं याच्यात एक्स कॉमन आहे सो तो आपण इथं लिहिला.
आता आपण सिंपल 50 डिवाइड बाय 100x ला ह्या साईडला पाठवू तर तो होणार -55 डिवाइड बाय 100x इक्वल टू येणार 1,80,000. तो एक्सचं डिनॉमिनेटर 100 करायचंय तर काय करतो आपण 100 डिवाइड बाय 100x लिहिणार आणि हा आला -55 डिवाइड बाय 100x इक्वल टू 1,80,000. सो दोघं डिनॉमिनेटर 100 आहे म्हणून त्याला एकदा लिहू कॉमन आणि 100 मायनस 55 जर केलं तर ते येतं 45. दोघीकडे x कॉमन आहे तर आपण तो लिहिला. सो आता बघा x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर हे पूर्ण त्या साईडला जाणार पण त्या साईडला जाताना ते उलटा होणार. सो नेहमी लक्षात ठेवायचं दुसऱ्या साईडला तुम्ही जेव्हा पण घेताय तेव्हा ते अपोजिट मध्ये जाईल. सो 100 वरती येईल आणि खाली येणार 45. सो हे पूर्ण कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर x इक्वल टू आपल्याला मिळालं 4 लाख रुपीज. हे कॅल्क्युलेशन मी माझ्या नोटबुकमध्ये आधीच करून ठेवलेलं होतं. सो इथं आपण सांगू शकतो की मिस्टर मनोहर्स इन्कम इज 4 लाख रुपीज. सो अशा पद्धतीने आपण हे 2 क्वेश्चन कम्प्लिटली बघितलेले आहे. ओके. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा.